तिथले मुख्याध्यापक असतील हे असतील अशा घटनांमध्ये सर आमच्या कर्जत पोलिसांकडून जे केलेलं आहे ते सांगतो. हां, आणि ज्या दुसऱ्या शाळा आहेत, ज्या बाहेरच्या शाळा आहेत, जोसेफ आहे, हे आहे, त्या आमच्याकडे फक्त आमच्याकडून गाड्या जातात. त्या गाड्यांची चेकिंग आम्ही पूर्णपणे RTO मार्फत करून घेतोय. अशा घटनांमध्ये सर शाळा पण तेवढ्या जबाबदार हो, आहे, बरोबर. तेवढ्या जबाबदार जे ट्रॅव्हल्स वाले आहेत आणि तेवढे जबाबदार तिथले त्या कर्मचारी आहेत. त्याच्यामुळे सर हे या बाबतीमध्ये ही घटना ठीक आहे बसमध्ये घडली, परंतु बस मालक असेल, त्या बसमध्ये काम करणारा जो काही पाटील नावाचा व्यक्ती होता आणि संबंधित शाळा प्रशासन यांना प्रत्येकाला याच्यामध्ये सर सहआरोपी करून यांच्यावरती कडक कारवाई या प्रकरणामध्ये झाली पाहिजे. सर तपास चालू आहे, प्रत्येक अँगलनं तपास चालू आहे. नाही कसं तर साहेब, जेव्हा आपण तिथं शाळेत ॲडमिशन घ्यायला जातो ना, तर समजा सेंट जोसेफ, तर जेव्हा पालक ॲडमिशन घ्यायला जातात तेव्हा ते कार्ड देतात, हे माऊली ट्रान्सपोर्ट. मग शाळेने जर कार्ड देतात तर शाळेने जबाबदारी पण घेतली पाहिजे. मग ते शाळा सेंट जोसेफच्या बाबतीमध्ये ही घटना वास्तव मानली. त्यामुळे जे काही ट्रॅव्हल्सवाले सर आपल्या कर्जतमध्ये आहेत, या व्यक्तींना सुद्धा चाप अशा पद्धतीने बसला पाहिजे. कर्जतमध्ये अशा प्रकारच्या घटना कधी घडत नाही. ही घटना अतिशय निंदनीय घटना आहे आणि आम्ही संपूर्ण कर्जत शहर शिवसेनेच्या वतीने आम्ही याचा निषेध करतोय. मागील काळामध्ये जरी म्हणजे तुम्हालाही माहिती आहे का सरपंचांचं नाव येतो, सरपंच सहकार्य करतात, पण असा कुठला प्रकार त्याच्यामध्ये नसून सरपंचांनी तुम्हाला आरोपी उलट हजर करून दिला. आम्ही त्या मागची माहिती घेतली आणि त्यांनी एक सहकार्याची भूमिका त्याच्यामध्ये केली. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने अशा गोष्टींना कुठल्या प्रकारचं कधीच आम्ही समर्थन अशा प्रकारामध्ये करणार नाही. भले तो आमचा सक्का भाऊ जरी असेल तरी पण आम्ही या गोष्टीमध्ये असं काही समर्थन कधी करणार नाही. अभिनय शाळेपाशी ना बरेचशी पोरं बाहेरचे येतात, तिथे बी काय याला त्या गल्ली बोर्डामध्ये ना बरेचसे काही प्रकार चालतात, तिथे बी आपले पोलीस ठेवा. तिथे पोलीस उद्या जर काय प्रकार घडला तर उद्या परत आपल्याला त्रासदायक करायचे. आणि RTO येतील करतील, पण आम्हाला विश्वास आमच्या गरड साहेबांवर. आम्हाला आमचं पोलीस स्टेशनचा ऑफिसर महत्वाचा आहे. आमच्यासाठी गरड साहेबांचं काम चांगलं आहे आमच्यासाठी आणि आम्हाला तो विश्वास आहे. ते RTO येतील जातील करतील. ठीक आहे ना, ठीक आहे ना, पण आम्ही तर आमच्या तुमची दहशत असणं, तुमची जरब असणं हे फार महत्वाचं आहे. सर अभिनव शाळेतला प्रस्ताव जो मोरे साहेबांनी आता मांडला ती वस्तू इथे आहे. साहेब आमचे वैभव सुरावकर असतील किंवा आम्ही तिथे गार्डन छोटंसं तयार केलं होतं, तुम्ही बघितलं असेल, आणि तिथे असलेले चाळे घडायला लागले. आम्ही तिथे बेंचच काढून टाकले सर. म्हणजे असे विचित्र प्रकारचे घडायला लागले. आता हे चालू केलेलं आहे, दामिनी पथक चालू केलं. ज्यावेळी शाळा सुटतात त्यावेळेस आम्ही त्यावेळेस फिरवतोय दामिनी पथक आणि बीट मार्शल. सेपरेट माणूस ठेवणं शक्य नाही तिथं 24 तास, परंतु ज्यावेळेस शाळा सुटते त्यावेळेस दामिनी पथक आणि बीट मार्शल आम्ही तिथे रवाना करतो. सर त्याच वेळेस गरजेचं आहे, कारण काय होतं म्हणजे शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेस 3 वेळा आम्ही निश्चित केले ते. सकाळची 12:30 का 10-10:30 आहे. 2 दिवसापूर्वी जी कर्जत शहरामध्ये किंवा कर्जत तालुक्यामध्ये मुलीवर लैंगिक अत्याचाराची जी घटना घडली आणि या संदर्भात पीडित मुलीच्या कुटुंबाने पोलीस स्टेशनला धाव घेत आरोपीवर गुन्हा दाखल व्हावा आणि आरोपीवर कठोर कारवाई अशी मागणी केल्यानंतर पोलीस प्रशासनाने सुद्धा त्वरित कठोर पावलं उचलून त्या आरोपीवर त्वरित गुन्हा दाखल केलेला आहे आणि मागणीसुद्धा केलेली आहे की जेणेकरून भविष्य काळामध्ये अशा पद्धतीची कोणतीही कृत्य घडणार नाही, असला अश्लील कृत्य किंवा माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडणार नाही अशा बाबतीतलं निवेदन आणि भविष्यामध्ये असा कुठलंही कृत्य करणारा धजावणार नाही आणि जेणेकरून अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर आपल्या समाजाला काळीमा फासेल किंवा एखाद्या व्यक्तीवर पुन्हा अत्याचार अशा पद्धतीचा होईल अशी घटना घडू नये म्हणून कर्जत शहर शिवसेनेच्या वतीनं आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीनं कठोर तीव्र कारवाई या करण पाटील या आरोपीवर त्वरित कारवाई करण्यात यावी. हा खटला जेणेकरून भविष्यकाळामध्ये न्यायालयामध्ये फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावा, जेणेकरून जर या त्वरित या कारवाईमध्ये त्वरित जर त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्वरित जर त्याच्यावर शिक्षा झाली तर भविष्यकाळामध्ये असा कोणताही इसम असा कोणताही आरोपी भविष्यकाळामध्ये एवढं लज्जास्पद कृत्य करायला धजावणार नाही. आणि कर्जत शहर शिवसेना नेहमी सातत्याने ज्या ठिकाणी अत्याचार अन्याय होतील त्या ठिकाणी कर्जत शहर शिवसेनेचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने सातत्याने त्यांच्या पाठीशी उभं राहील. पीडित कुटुंबाच्या पाठीमागे सुद्धा सातत्याने जे काही सहकार्य त्यांना लोकप्रतिनिधी आणि या राजकीय व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून जे पाहिजे असेल ते आम्ही एक प्रतिनिधी म्हणून आम्ही एक पदाधिकारी म्हणून आणि कर्जत शहर शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता म्हणून सातत्याने त्यांच्या पाठीशी उभं राहू. आज कर्जत शहर शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. या निवेदनामध्ये आम्ही त्या व्यक्तीवर त्वरित कारवाई तर झालेलीच आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल तर झालेला आहे, परंतु तो गुन्हा दाखल होऊन नुसतं त्यापुरतं मर्यादित न राहता त्याच्यावर या कोर्टामध्ये फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावा.
त्यानंतर पोलीस प्रशासनाने शालेय सगळ्याच या संबंधित ज्या काही यंत्रणा आहे त्यांना ताबडतोब त्या सूचना देण्यात यावा, जेणेकरून ट्रॅव्हल्स असतील, शालेय प्रशासन असतील, जेणेकरून याच्या भविष्यकाळामध्ये कशी खबरदारी घेता येईल आणि असं कृत्य भविष्यकाळामध्ये घडणार नाही किंवा अशी घटना भविष्यकाळामध्ये घडणार या पद्धतीच्या ज्या काही पूर्वनियोजित योजना कशा आखता येईल या पद्धतीचं निवेदन आम्ही या पोलीस स्टेशनमध्ये आज गरड साहेबांकडे दिलेलं आहे आणि त्या निवेदनाचा स्वीकार त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि या निवेदनाच्या माध्यमातून केलेला आहे. धन्यवाद. असा सरपंच आणि किंवा शिंदे गटाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी भविष्यकाळामध्ये असू दे याच्याही आधी आणि वर्तमान काळामध्ये असा कोणताही दबाव पीडित कुटुंबावर दिलेला नाही. या उलट त्या शिंदे गटाच्या सरपंचांनी किंवा शिवसेनेच्या सरपंचांनी आरोपी जो करण पाटील आहे तो त्यांच्या गावातला असल्याकारणे त्याला पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका सातत्याने त्यांनी ठेवली होती. त्यामुळे या कालावधीमध्ये कुठेतरी पीडित कुटुंबाशी जवळीक साधून त्यांना कुठेतरी मॅनेज करण्याचा प्रयत्न जो काही मीडियाच्या माध्यमातून जो काही केला गेला किंवा जी काही चर्चा होती ती चर्चा दादांत खोटी आहे. असा कोणताही प्रकार सरपंचांनी केले नाही. यामुळेच मी स्पष्ट भूमिका आपल्या पत्रकारांच्या समोर आणि या बाईटच्या माध्यमातून देतो की त्याने काम करत असताना किंवा त्या सरपंचांनी भूमिका हीच मांडली होती, जर तो गुन्हेगार आहे, जर त्याने गुन्हा केलेला आहे, ज्याने जर अत्याचार केलेला आहे तर त्याला पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जे काही नॉर्म्स आहेत, जे काही नियम आहेत त्याच्यात कठोर कारवाई झालीच पाहिजे. तो सक्का भाऊ असू दे, तो सक्का नातेवाईक असू दे, तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असू दे, आमची ठाम भूमिका अशीच आहे की त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. त्याच्यावर गुन्हा दाखल झालेलाच आहे आणि भविष्यकाळात तो फास्ट ट्रॅकवर चालून कशा पद्धतीने त्याला लवकरात लवकर शिक्षा देता येईल याचाच विचार करा. त्यामुळे शिंदे गटाचा कार्यकर्ता किंवा शिंदे गटाचा सरपंच असा कोणत्याही प्रकारचा दबाव यंत्रणा कोणतीही वापरले नाही. त्यामुळे मी या शहराचा शहर प्रमुख आणि उपस्थित सर्वच पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही ठाम या भूमिकेवर आहोत का पीडित कुटुंबाला कसा न्याय मिळवून देता येईल, त्या मुलीला कसा न्याय मिळवून देता येईल याच्या विचाराचे आम्ही आहोत. या पुढच्या कालावधीमध्ये किंवा याही भूतकाळामध्ये आम्ही अशा कुठल्याही कृत्याला, घाणेरड्या कृत्याला कधीही समर्थन दिलं गेलं नाही आणि भविष्यकाळात सुद्धा असं समर्थन देणार नाही.